मकर संक्रांतीच्या औचित्यानं श्रीगोंदा शहरातील तुळशीदास मंगल कार्यालय येथे श्रीगोंदा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार समारंभ, प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व मतदार बंधू भगिनींसाठी आभार संवाद मेळावा तसेच महिला भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्षा अर्चना राजू गोरे, नगरसेवक प्रशांत गोरे आणि सोनाली सागर गोरे यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोजित केला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते, तर आमदार विक्रम पाचपुते यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिभा पाचपुते, नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनभुले यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते। कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रतिभा पाचपुते यांनी सांगितलं की मकर संक्रांती हा महिलांसाठी अत्यंत उत्साहाचा सण असून या सणानिमित्त महिला एकत्र येऊन एकमेकींच्या सुखदुःखांची देवाणघेवाण करतात। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली। या संवादातून महिलांच्या विविध समस्या समोर आल्याचं त्यांनी नमूद केलं। श्रीगोंदा नगरपालिकेत महिला नेतृत्व असल्यानं महिलांच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य देण्यात यावं, तसेच महिलांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याला महिला जनता दरबार सुरू करण्यात यावा, अशी सूचना देखील त्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना केली। गोरे कुटुंबाने जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला तो खरंच खूप चांगला कार्यक्रम आहे। त्याचबरोबर नवीन नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्काराचाही कार्यक्रम त्यांनी त्याच्यामध्ये आयोजित केला होता आणि खूप चांगल्या प्रकारे महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे। सर्व मतदार आलेले आहेत आणि त्या निमित्तानं सर्वांनी महिलांशी संवाद साधला आणि संवाद साधत असताना असं जाणवलं की महिलांची जी काही छोटी मोठी कामं असतात ती महिला प्रत्येक वेळेस नगरपालिकेमध्ये येऊ शकत नाही। त्यामुळं नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील आणि सगळे नगरसेवक असतील यांना मी एक आदेश दिला की तुम्ही प्रत्येक महिन्याला जनता दरबार सुरू करा आणि जनता दरबारमध्ये नक्कीच जे काही नागरिक येणार आहेत त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटून त्यांचे प्रश्न मार्गी लागतील। तर नगराध्यक्षांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी आम्ही प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेऊ असं कबूल केलेलं आहे आणि लवकरच ते जनता दरबाराची तारीख घोषित करतील आणि त्यावेळेस जे काय नागरिकांची छोटी मोठी कामं असतील त्यांनी नगरपालिकेमध्ये येऊन ती कामं सर्व मार्गी लावली पाहिजेत। आणि खरं तर पाचपुते साहेबांनी महिलांवरती मोठा विश्वास टाकलेला आहे। नगराध्यक्षपद हे पुरुषांसाठी होतं, तरी तिथे एक महिलेला संधी दिलेला आहे। त्याचबरोबर अलकाताई अनभुले असतील त्यासुद्धा पुरुषाच्या जागेवरती निवडून आलेल्या आहेत आणि घोडकेताई असतील त्यासुद्धा पुरुषाच्या जागेवरती निवडून आलेल्या आहेत। म्हणजे आमच्या महिलांवरती खूप मोठा विश्वास टाकलेला आहे पाचपुते साहेबांनी आणि आपल्या तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी। तर नक्कीच सगळ्या माझ्या महिला भगिनी कधीच त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत, त्या चांगल्या प्रकारे काम करतील असं मी सगळ्या महिलांच्या वतीनं ग्वाही देते आणि सर्वांना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते। यावेळी माजी नगरसेविका सीमा गोरे यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व महिला भगिनींचे मनपूर्वक आभार मानले। नमस्कार। आज आमच्या गोरे परिवाराच्या वतीनं प्रभाग क्रमांक 10 साठी हळदी कुंकू संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रतिभा पाचपुते तसेच आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार बबनदादा पाचपुते साहेब हे उपस्थित राहिले। तसंच या कार्यक्रमामध्ये आम्ही आत्ताच आपल्या नगर परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये जे निवडून आलेले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील त्यांचाही सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं होतं आणि या कार्यक्रमासाठी सर्वच क्षेत्रातील महिला भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या। त्याबद्दल मी आमच्या गोरे परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करते आणि वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आभारही मानते। कार्यक्रमाला भाजप, सर्व नगरसेविका, नगरसेवक, इतर मान्यवर मोठ्या संख्येनं नागरिक महिला भगिनी उपस्थित होत्या। मकर संक्रांतीच्या सणाला सामाजिक सलोखा, संवाद आणि लोकसहभागाची जोड देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।